सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब, सन्माननीय गुलाम नबी आझाद साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आम्ही वचनबद्ध आहोत। जे जे अक्षर आम्ही या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे ते प्रत्येक अक्षर येत्या 5 वर्षामध्ये कृतीत उतरलेलं दिसलं पाहिजे। या जिद्दीनं, या निष्ठेनं हा वचननामा या ठिकाणी प्रकाशित होतोय। हे शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये सर्वात आदर्श असं शहर असावं, सर्वात सुंदर, नीटनेटकं, स्वच्छ, प्रदूषणापासून विमुक्त असणारं आणि विकासाच्या पाऊल वाटेवर हमरस्त्यावर येणारं हे महानगरपालिकेचा पहिला जाहीरनामा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कर्तृत्वामुळे, यांच्या प्रयत्नामुळे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, गुलाम नबी आझाद साहेब, आवळे साहेब, दिलीपरावजी देशमुख साहेब, बसवरावजी पाटील, अमित भैया की या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी प्रवेश करतायत। सौ विद्याताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 350 कार्यकर्ते विविध पदावर असणारे यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश काँग्रेस पक्षामध्ये होतोय। त्यातले प्रातिनिधिक स्वरूपामधील कार्यकर्त्यांचं आम्ही या ठिकाणी साहेबांच्या हस्ते स्वागत होत आहे। सौ विद्याताई पाटील राष्ट्रीय सरचिटणीस आणि व्हाईस चेअरमन असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्या काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश करतायत। श्री सतीश पाटील कवेकर माजी तालुकाध्यक्ष, श्री सुंदर पाटील कवेकर जिल्हा उपाध्यक्ष असणारे, विद्याताई तर अखिल भारतीय पातळीवरच्या राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेले आहेत, त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय। श्री सतीश पाटील कवेकर माजी तालुकाध्यक्ष, श्री सुंदर पाटील कवेकर जिल्हा उपाध्यक्ष, श्री दीपक कांबळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष, श्री राजाभाऊ माने जिल्हा सरचिटणीस, श्री बालाजी कदम, श्री सुहास राऊतराव, श्री अतुल कदम युवक जिल्हा संघटक, सौ मनीषाताई थेटे, श्री उमेश दादा बारकुल तालुका उपाध्यक्ष, श्री रमाकांत कदम, श्री विश्वंभर घार, श्री योगेश पाटील, श्री प्रमोद